मुलींचे औषध आणायचे, पोरांच्या शाळेची फी भरायची, किराणा भरायचा, पैसे आणायचे तरी काय करणार? नुसते फक्त प्रयत्नच करायचे. जेव्हा जातो बघितलास नुसता कच्चा सापडतो. बघितलं मंडळी, असं हे मासे पकडण्यासाठी समुद्रावर जातात, पण त्यांच्या हाताला फक्त आणि फक्त कचराच लागतो. या मासेमारीवाल्यांचं फक्त मासेमारीवरच अवलंबून असतं. आई वडिलांचं औषधं, मुलांचा शिक्षणाचा खर्च, जिन्नस हे सर्व यावर अवलंबून असतं. हा कचरा नक्की करताय तरी कोण? तर नक्की ही दोस्ती तुटायची आपण एक गेम करूया. कोणाची बॉटल लांब जाते ते आपण बघूया. पहिला बघ. पर्यटनासाठी येतात आणि अशी घाण करून जातात. तर आपण सगळ्यांनी एक जबाबदार पर्यटक म्हणून काळजी घेतली पाहिजे. काय हा पांढरा बैल घरी ती म्हैस आणि हा रेडा दोघेही त्रास देतात. हे बंड्या, काय रे? अरे काय करतोय? काय नाही रे, जरा शेतात खत मारून आलो. त्याला जरा पीक चांगलं येणार आहे. अरे असं खत कोणतं आहे? अरे आता नाव नाही आठवत आहे, तर उद्या सांगतो. हा ठीक. अगं तुझ्या भावाला काय झालं? काय झालं तुम्हाला? उठा. ते झाले वाटतं. गेला माझा सक्का नवरा गेला, 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 गेला माझा सक्का नवरा गेला. बघितलं मंडळी, असे हे शेतकरी जे शेतात सेंद्रिय खतांचा वापर न करता रासायनिक खतांचा वापर करतात आणि त्याच्यामुळे पाऊस पडल्यामुळे ते खत नदीत येऊन मिळते आणि नदी प्रदूषित होते. जसे की या महिला इथे कपडे धुतात, काही लोक इथे जनावरं धुतात, त्याच्यामुळे नदी प्रदूषित होते आणि त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो. आम्ही ते आंदोलन करतोय कारण इथे पर्यटक सगळे फिरायला येतात आणि कचरा इथेच टाकून जातात.
त्यामुळे जीवनसृष्टी नष्ट होते आणि या सर्वात फक्त तुमचा मानव कारणीभूत आहे. आपण अजून दुसऱ्या माशाला विचारूया. मानवी पर्यटनासाठी येतात आणि सगळा कचरा वेगवेगळे टाकतात. सगळं घाण करून ठेवतात. त्यामुळे आमचे जीवन विस्कळीत झाले. याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलनावर उतरलो आहोत. यावर आपण चांगला तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करूया आणि ह्यांना नक्की न्याय मिळवून देऊया. मी रिपोर्टर आदिती कुळेसह कीर्ती व्याख्यान. सुरक्षित पर्यटन, सुरक्षित पर्यावरण. स्वच्छता ठेवा, पर्यटन वाढवा. पर्यटनाचा सन्मान करा, सुरक्षित पर्यटन ठेवा. निसर्ग जपा, पर्यटकांचे रक्षण करा. हो फोनवाल्या ताई काय